जवळ मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं घेऊन रोहित देशपुते हा गोलंदाजच्या मार्क वरती. स्ट्रायकर एंडला तुषार चिकणे, नॉन स्ट्रायकर एंडला महेश नानगुडे, मुळशीचा बायकरमॅन जो नॉन स्ट्रायकर एंडला आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिलं. पन्नास धाव्यांचा पाठलागाला झाली सुरुवात. पहिला चेंडू तुषार चिकणे हाफ ट्रॅकर वरती तुटून पडलाय आणि पहिल्या चेंडूवरती रोहित देशपुतेचं स्वागत केलंय षटकारानं 6 धावेनं. थँक्यू डीजे, थँक्यू थँक्यू. हो, यावेळेस खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. चेंडूला केवळ दिशा दिली आणि चेंडू फेकून दिलाय डीप फाईन लेग मध्ये सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. निश्चितच आपण पाहतोय समीर शेठ जगताप यांचं आगमन होताना पाहायला मिळतंय. आज एक नव्या कोऱ्या पोशाखामध्ये निश्चितच समीर शेठ आलेले आहेत. मनपूर्वक स्वागत. मैदानाच्या आतून तुम्हाला घेऊन जाईल. लागोपाठचे 2 षटकार आलेत. धावफलकावरती 12 धावा आहेत. गोलंदाजीच्या मार्क वरती गोलंदाज रोहित देशपुते. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर, त्याच्यावर षटकार. दुसरा चेंडू फुल टॉस डाऊन द लेग खराब, त्याच्यावरती आलेला षटकार. आणि तिसरा चेंडू देखील लॉफ केलाय उंच आकाशामध्ये. फिल्डर किरण बारसकर कडून चेंडू निसटलाय आणि चेंडू झालाय फरार सीमारेषेच्या आरपार. पंच इथे कळवतायत हा असेल चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती आपण जर पाहिलं तर तब्बल 16 धावा पहिल्या 3 चेंडूवरती आल्यात. यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. भन्नाट वेग या चेंडूमध्ये होता. टप्पा पडल्यानंतर भस्कन वेगानं विकेट किपरच्या हातामध्ये स्थिरवणारा हा चेंडू आपण जर पाहिला तर मैदानाच्या आतमध्ये येतोय डॉट बॉल. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यानंतरचा होणारा सामना क्वार्टर फायनल क्रमांक 3 मुळशी सम्राट कासारसाई विरुद्ध श्री काळभैरवनाथ क्रिकेट मारुंजी संघानं टॉस जिंकलाय. निर्णय घेतलाय फिल्डिंगचा. दरम्यानचा चेंडू कव्हर पॉइंट डोलवलाय. फिल्डरला इथे चकमा दिलाय चेंडूनं. त्यानंतर डीप मध्ये फिल्डर पोहोचलेत. चेंडू अडवतायत, फेकतायत. तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती मिळतील. षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं हे षटक आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर पाहिलं तर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न, डॉमिनेट करण्याचा प्रयत्न तुषार चिकणेचा जो मैदानाच्या आतमध्ये. महेश नानगुडेसाठी निश्चितच आपण पाहतोय तो अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला आहे. यावेळेस शरीराचा वेध घेणारा चेंडू, ज्या धावींची गरज खऱ्या अर्थानं बावधन संघाला षटक क्रमांक 1 मध्ये आहे त्या धावा मैदानाच्या आतमध्ये प्राप्त झालेल्या आहेत. 18 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. पहिल्या 2 चेंडूवरती मित्रांनो 2 षटकार मैदानामध्ये आले आणि तिसऱ्या चेंडूवरती मैदानाच्या आतमध्ये कॅच मिस झाला. थोडासा अवघड झेल होता परंतु टिपणं गरजेचं होतं. ज्या ठिकाणी तिसऱ्या चेंडूवरती जरी झेल टिपला असता तरी पहिले 2 षटकार आले ते त्या ठिकाणी कव्हर होताना आपल्याला पाहायला मिळाले असते. परंतु जर आणि तर या शब्दांना क्रिकेटच्या खेळामध्ये महत्व नाही. मैदानाच्या आतमध्ये षटक क्रमांक पहिलं जे संपलं गेले. 6 चेंडू पूर्णतः त्या ठिकाणी तुषार चिकणे यांनी खेळलेत आणि धावफलकावरती 18 धावा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस खऱ्या अर्थानं जो विशेष आहे
1 मे 1960 रोजी खऱ्या अर्थानं आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना होताना ती पाहायला मिळाली. शौर्य, ज्ञान, बंधुता आणि समानता असे अष्टपैलू घेऊन जगणारे आणि जगवणारे माझे महान असे राष्ट्र अर्थात महाराष्ट्र. महाराष्ट्र महाराष्ट्र दिनाच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा. मैदानाच्या आपण तुम्हाला घेऊन जायचे षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज सचिन गवळी या संघाचा असलेला लीडर कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवर. पहिला चेंडू सन्मानपूर्वक खेळण्याचा प्रयत्न, इथे चेंडू निसटलाय, रनआउटचा चान्स. ओ हो रोहित देशमुख त्यांच्या पाठीमागे आपण पाहतोय. पंच मात्र या ठिकाणी बाईच्या स्वरूपात एक धाव घोषित करतायत. आता मात्र विकेट किपर त्या ठिकाणी बदलला जातोय. मैदानाच्या आतमध्ये त्यांच्या पाठीमागे अरविंद यादव जे विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आज खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर निश्चितच बावधन गावाचा उत्सव आहे, गावची जत्रा आहे. यात्रा खरं तर बावधन गावाची आहे, परंतु क्रिकेटला महत्व जरूर त्या ठिकाणी खेळाडू देत आहेत. क्वार्टर फायनलचा सामना खेळण्यासाठी आपण जर पाहिलं रिव्हर्स विकेटचा प्रयत्न, 2 फिल्डरची दरी ओलांडत चेंडू हसते हसते कच्च्या रस्ते जाऊन पोहोचतोय सीमारेषा पार. ये रास्ते है 4 के चौकार. आतमध्ये यावेळेस उसळी घेणारा चेंडू, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दिनेश मद्रे फार दूरवरती, चेंडू 1 बाउन्स पोहोचतोय सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. चौकार मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि चौकारांना संघाचा धावफलक पुढे जाऊन पोहोचतोय. 27 धावा धावफलकावरती लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये आले. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती जर पाहिलं तर विकेट किपर कडून चेंडू निसटला. बाईच्या स्वरूपात एक धाव आली, स्ट्राईक रोटेट झाली आणि मॅन इन फॉर्म तुषार चिकणे मैदानाच्या आतमध्ये लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार जो मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळालाय. 50 धाव्यांचा आव्हान दरम्यान 6 चेंडू सन्मानपूर्वक खेळलाय. हलक्या हाताने चेंडू स्टेअर केला, एक सिंगल धाव या चेंडूवरती येते आणि या सिंगल बरोबरच 28 धावा धावफलकावरती मैदानाच्या आतमध्ये. शेवटचे 14 चेंडू शिल्लक, जिंकण्यासाठी बनवायच्या त्या अजूनही 22 धावा. 14 चेंडू आणि 22 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये जी आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 आपण जर पाहिलं सचिन गवळी हाताळतायत. आतापर्यंत 9 धावा त्यांनी खर्च केला. चेंडू यावेळेस देखील हवेत, फिल्डर तैनात दूरवरती मैदानाच्या आतमध्ये. सूरज आणि रोहित 2 फिल्डर चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, सुरेख पद्धतीने चेंडू अडवलाय. फेकी देखील लाजवाब आहे आणि मैदानाच्या आतमध्ये मिळते ती एक सिंगल धाव. दरम्यानच्या काळामध्ये धावफलकावरती आपण पाहतोय 29 धावा ज्या बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील चेंडू हवेत, हलक्या हाताने चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न होता, परंतु भन्नाट वेग गोलंदाजाचा. एका दिशेने निश्चित चेंडू खेळायचा होता, वर पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. मैदानामध्ये 12 चेंडूंचा खेळ संपला गेलाय आणि या 12 चेंडूंवरती धावफलकावरती जर पाहिली तर 30 धावा, 15च्या सरासरीने मैदानामध्ये 30 धावा धावफलकावरती नोंदवल्यात. उर्वरित 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि जिंकण्यासाठी 20 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि 20 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 साठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना दाखल होताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा फेरबदल देखील आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये मुख्य कमेंट्री बॉक्स एंड कडून षटक क्रमांक 3 या ठिकाणी जे हाताळलं जाईल. छोटासा ड्रिंक ब्रेक दरम्यान त्या ठिकाणी होतोय. ऐकूयात एक सुमधुर संगीत. ओव्हर टू डीजे.
षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे घेऊन नागेश बिराजदार हे गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती येत आहेत. 12 चेंडू आणि रोखायच्या आत पुनवले संघाला 20 धावा, तर दुसऱ्या बाजूने मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 20 धावा बनवायच्या त्या निश्चितच अभिजित दगडे स्पोर्ट फाउंडेशन बावधन या संघाला. यावेळेस मात्र सुंदर चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. वन साइडला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न तुषार यांचा होता. पाहिलं गेलं तर इथे डॉट चेंडू येतोय. फलकावरती धावा आहेत त्या 30. अतिशय निर्णायक षटक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जे या सामन्यातील आहे. नागेश बिराजदार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती. हो परत एकदा यावेळेस देखील मैदानामध्ये येतोय डॉट बॉल. अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये अनुभवी गोलंदाज खऱ्या अर्थानं नागेश बिराजदार त्या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलकावरती धावा त्या 30 धावा. 10 चेंडू आणि 28 धाव्यांवरती मैदानाच्या आतमध्ये तुषार चिकणे खेळत होते. तदनंतर लागोपाठचे 2 चेंडू डॉट मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळाले. शेवटचे चेंडू जर पाहिले शिल्लक असतील ते एकूण 10. 20 धाव्यांची गरज. चेंडू हवे त्यावेळेस तुषार चिकणेच्या बॅटमधून संघर्षाचा शंखनाद करणारा एक आसमानी ठेवला षटकार. छत्तीस धावा धावफलकावरती. यावेळेस स्लोवर वन चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू मात्र थांबणार नाही. जाऊन पोहोचेल सीमा रेषेच्या बाहेर. 4 रन्स चौकार. गोलंदाज तयार. धावफलकावरती धावा आहेत त्या 40. 8 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. पहिले 2 चेंडू मैदानामध्ये डॉट आले. पुढच्या 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. तुषार चिकणे षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी तो मैदानाच्या आतमध्ये करतोय. एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि याचबरोबर 2 धावा मैदानामध्ये धावून पूर्ण होत आहेत. या 2 धाव्यांनी संघाचा धावफलक मात्र पुढे जाऊन पोहोचतोय. 42 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 7 चेंडू शिल्लक. 8 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू अतिशय निर्णायक जो मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 7 चेंडू 8 धावा. गोलंदाज तयार. एवढेचा चेंडू खुल्या डप्प्याचा खोदून काढलाय. लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहे. सूरज कुरबू वेगाने चेंडू पर्यंत आलेत परंतु इथे असफल ठरतायत चेंडू अडवण्यामध्ये. तदनंतर जर पाहिले तर 2 धावे मैदानामध्ये. बॅकअपचे फिल्डर दिनेश यांनी चेंडूची फेकी मैदानाच्या आतमध्ये केली. फलकावरती जाईल पाहिलं तर 44 धावा. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि जिंकण्यासाठी 6 धाव्यांची गरज. पहिल्या 3 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये तब्बल 44 धावा फलकावरती नोंदवल्या गेल्यात. मैदानाच्या आतमध्ये या 44 धाव्यांपैकी जर आपण पाहिलं तर वैयक्तिक 16 चेंडू आणि 42 धावा या तुषार चिकणेच्या बॅट मधून आल्यात. काय जबरदस्त फलंदाजी तुषार चिकणे मैदानाच्या आतमध्ये करतायत. वैयक्तिक तुषार चिकणेची खेळी आपण जर पाहिली तर निश्चितच 16 चेंडू 42 त्यामध्ये 3 षटकार आणि 4 चौकार देखील आलेत. दुसऱ्या बाजूला महेश नानगुडे केवळ 2 चेंडू खेळलाय. त्यांच्या बॅटमधून देखील एक सिंगल धाव मैदानाच्या आतमध्ये आणि अंतिम षटकामध्ये महेश नानगुडे आता मात्र स्ट्रायकर एंडला खेळताना पाहायला मिळेल.
कित्येक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आपल्या नावाची छाप सोडणारा महेश नानगुडे, अखंड महाराष्ट्रभरामध्ये खऱ्या अर्थानं आपल्या नावाचा डंका पेटवणारा महेश नानगुडे, मॅन फ्रॉम बावधन, बावधन गावाला बिलॉंग करणारा खेळाडू, महाराष्ट्र टेनिस क्रिकेटच्या पटलावरती मोठा नावलौकिक मिळवणारा हा खेळाडू